हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू अवर मॅथ्स चॅनल. आज आपण गणित विषयातील संबंधित भूमितीमधील महत्त्वाचा कन्सेप्ट अँगल शिकणार आहोत. आपण डेली लाईफमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अँगल फॉर्म होताना बघतो, जसे घड्याळाच्या दोन काट्यांमधील अँगल, सीजरच्या दोन पात्यांमध्ये अँगल, दोन लाईन परस्परांना इंटरसेक्ट करत असतील तर तेथे सुद्धा अँगल तयार होतो. तर नेमका अँगल म्हणजे काय, त्याचे टाईप काय आहेत, अँगलचे नाव कसे लिहावे, त्याचे टाईप कोणते, हे सर्व आपण आज डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर चला सुरू करूयात. अँगल अँड टाइप्स ऑफ अँगल, कोन आणि कोनांचे प्रकार. तर प्रथम पाहूयात अँगल म्हणजे कोन, कोणाला म्हणावे. व्हेन टू डिफरंट रे हॅव कॉमन इनिशियल पॉइंट देन फॉर्म अ फिगर इज कॉल्ड ॲज अँगल. म्हणजे जेव्हा दोन डिफरंट रे यांचा एकच आरंभ बिंदू असेल तर तयार होणाऱ्या आकृतीला अँगल असे म्हणतात. या ठिकाणी रे ओ ए आणि रे ओ बी, रे ओ ए आणि रे ओ बी हे दोन डिफरंट रे असून त्यांच्या इनिशियल पॉइंट म्हणजे ज्या ठिकाणापासून ते स्टार्ट होत आहेत त्याला मराठीत आरंभ बिंदू म्हणतात. तो आरंभ बिंदू कॉमन आहे, तर या फिगरला अँगल असे म्हणणार. आता अँगलमध्ये ओ ए आणि ओ बी या अँगलच्या साईड झाल्यात, यांना म्हणणार आपण अँगलच्या साईड. तर जो कॉमन पॉइंट आहे येथे कॉमन पॉइंट ओ, ओ हा कॉमन पॉइंट, या कॉमन पॉइंटलाच अँगलचा व्हर्टेक्स असे म्हणतात. त्याला मराठीत शिरोबिंदू असे आपण म्हणत असतो. तर त्याचे नाव कसे लिहावे, कोणत्या पण एका पॉइंट पासून सुरू करूयात. ए ओ बी किंवा बी ओ ए किंवा फक्त अँगल ओ असे सुद्धा आपण त्याचे नाव लिहू शकतो. अँगल लिहिण्यासाठी हे चिन्ह वापरतात, याला अँगल म्हणजेच कोन असे म्हणतात. तर या अँगलचे नाव अँगल ए ओ बी किंवा अँगल बी ओ ए. जर फक्त एकाच लेटरमध्ये नाव लिहायचे असेल तर जो व्हर्टेक्स आहे तो सुद्धा फक्त लिहिला तरी पण चालते. मग या अँगललाच अँगल ओ असे सुद्धा आपण वाचू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला अँगल म्हणजे काय समजले असेल. आता अँगलच्या हा जो पार्ट आहे ज्याला मी पी क्यू आर अशा तीन बिंदूंनी, चार बिंदूंनी मधला पार्ट दाखवला आहे, त्याला म्हणणार कोणाचा इंटेरियर पार्ट. इंटेरियर पार्ट म्हणजेच कोणाचा अंतर्भाग असे त्याला आपण म्हणतो. रे ओ ए आणि ओ बीच्या दरम्यान त्यामध्ये असणाऱ्या सर्व पॉइंट मिळून जो भाग तयार झाला त्याला म्हणणार कोणाचा अंतर्भाग. या ठिकाणी कोणाच्या अंतर्भागात असणारे पॉइंट पी क्यू आर एक्सेट्रा, अजून खूप काही पॉइंट आहेत, आपण 2-3 लिहिले आहेत. तर ओ ए आणि ओ बी याच्या बाहेर असणारा जो पार्ट आहे आपण समजा एक्स वाय झेड डब्ल्यू या पॉइंट्सने दाखवला तर त्याला म्हणणार कोणाचा बाह्य भाग म्हणजे एक्सटेरियर पार्ट. एक्सटेरियर पार्ट म्हणजेच कोणाचा बाह्य भाग होय. या बाह्य भागातील बिंदू आपण दाखवलेले आहेत, त्यांची नावं एक्स वाय झेड डब्ल्यू. पॉइंट एक्स वाय झेड डब्ल्यू हे कोणाच्या बाह्य भागातील बिंदू आहेत. तर मित्रांनो, समजा हा एक पॉइंट, हा एक पॉइंट, असे दोन बिंदू घेतलेत, त्याला मी एम आणि एन अशी नावं दिलीत. तर पॉइंट एम आणि पॉइंट एन हा अँगलच्या बाह्य भागात किंवा अंतर्भागात नाही, तर ते कोणांच्या भुजांवरील बिंदू आहेत. कोणांच्या भुजांवरील, भुजा म्हणजेच साईड, कोणांच्या साईडवरील किंवा कोणावरील बिंदू सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. कोणांच्या साईडवरील पॉइंट्स कोणते, तर पॉइंट एम
अँड असे खूप काही पॉईंट त्या भुजांवर आपल्याला घेता येतील. तर अशा प्रकारे बेसिक माहिती अँगल म्हणजे काय, अँगलचा इंटेरियर पार्ट काय असतो, बाह्य भाग काय असतो, कोनाचा व्हर्टेक्स काय हे आपण पाहिले. आता आपण पाहूयात कोनांचे. तर पाहूयात टाइप्स ऑफ अँगल म्हणजेच कोनाचे प्रकार. मित्रांनो, कोनाचे प्रकार हे त्या कोनाचे मेजर किती डिग्री आहे, किती अंश आहे यावरून पडत असतात. जनरली कोनाचे माप डिग्री या एककात मोजले जाते. त्याचा सिम्बॉल डिग्री, हा जो पोकळ 0 दिला आहे त्याला डिग्री म्हणणार. तर पहिला कोनाचा प्रकार आहे झिरो अँगल म्हणजेच शून्य कोन. त्याची डेफिनेशन आहे मित्रांनो, द अँगल हुज मेजर 0 डिग्री इज कॉल झिरो अँगल. म्हणजे ज्या कोनाचे माप 0 अंश असते त्याला म्हणणार शून्य कोन. आकृतीमध्ये ए बी सी हा जो अँगल आहे त्याची इनिशियल आर्म ए बी आणि फायनल आर्म बी सी हे एकमेकांवर आहेत, त्यांची मुवमेंट झालेली नाही फायनल आर्मची, म्हणून अँगल ए बी सी त्याचे मेजर 0 डिग्री. मेजर ऑफ अँगल ए बी सी बरोबर 0 डिग्री, म्हणून ए बी सी हा अँगल या फिगरनुसार आपण शून्य कोनचा दाखवू शकतो. त्याचा पुढचा टाईप आहे ॲक्यूट अँगल म्हणजेच लघुकोन. द अँगल हुज मेजर ग्रेटर दॅन 0 डिग्री अँड लेस दॅन 90 डिग्री. म्हणजे ज्या कोनाचे माप 0 अंशपेक्षा जास्त आणि 90 अंशापेक्षा कमी असेल त्या कोनाला आपण लघुकोन म्हणजेच ॲक्यूट अँगल असे म्हणणार. या ठिकाणी अँगल पी क्यू आर समजा, याला मी थिटाने दर्शवले. थिटा हे अँगल दर्शवायचे एक सिंबल आहे मित्रांनो. तर थिटा म्हणजे या अँगलचे माप ग्रेटर दॅन 0 म्हणजे 0 अंशपेक्षा जास्त आणि 90 अंशपेक्षा कमी आहे, म्हणून अँगल पी क्यू आर हा लघुकोन म्हणजेच ॲक्यूट अँगल आहे. त्याच्या पुढचा प्रकार पाहूयात मित्रांनो, राईट अँगल म्हणजेच काटकोन. खूप महत्वाचा अँगल आहे हा. फ्लोरिंग आणि वॉल याच्यामधला जो अँगल आहे तो आहे काटकोन. बघा त्याची डेफिनेशन, द अँगल हुज मेजर 90 डिग्री. ज्या कोनाचे माप 90 अंश असते, 90 पेक्षा कमी किंवा जास्त नसते, त्या कोनाला राईट अँगल म्हणजेच काटकोन म्हणतात. या ठिकाणी अँगल ए बी सी या कोनाचे माप 90 अंश आहे, म्हणून मेजर ऑफ अँगल ए बी सी इज इक्वल टू 90 डिग्री आणि म्हणून ही काटकोन म्हणजेच राईट अँगलची फिगर आहे. याचा पुढचा टाईप आहे मित्रांनो ऑप्ट्यूस अँगल म्हणजेच विशाल कोन. काटकोनच्या पुढचा कोन विशाल कोन म्हणजे याचे माप द अँगल हुज मेजर ग्रेटर दॅन 90 डिग्री अँड लेस दॅन 180 डिग्री. म्हणजे ज्या कोनाचे माप 90 पेक्षा जास्त असेल आणि 180 पेक्षा कमी असेल. या ठिकाणी हा अँगल ए बी सी या कोनाचे माप 90 पेक्षा जास्त आहे आणि 180 पेक्षा कमी आहे, म्हणून हा अँगल ए बी सी हा ऑप्ट्यूस अँगल आहे. समजा या कोनाचे माप आपण थिटाने दर्शवले, तर थिटा ग्रेटर दॅन 90 डिग्री अँड लेस दॅन 180 डिग्री असं याला मॅथमॅटिकली सिम्बॉलने आपण दर्शवू शकतो. तर ऑप्ट्यूस अँगल झाला तो आपण समजला असेल. आता पुढचा टाईप आहे स्ट्रेट अँगल म्हणजे सरळ कोन. खूपच सिंपल डेफिनेशन आहे, द अँगल हुज मेजर इज 180 डिग्री. ज्या कोनाचे माप 180 अंश असते त्या कोनाला सरळ कोन असे म्हणतात. किंवा आणखी दुसरी डेफिनेशन पण आहे मित्रांनो, ज्या कोनाच्या दोन साइडनी परस्पर अपोजिट रे तयार होत असतील तो सुद्धा सरळ कोन असतो. या ठिकाणी अँगल ए ओ बी याच्यामुळे एक इनिशियल आर्म आणि ही फायनल आर्म यामुळे एक स्ट्रेट लाईन तयार झाली आहे, म्हणून अँगल ए ओ बी हा सरळ कोन आहे. मेजर ऑफ अँगल ए ओ बी इज इक्वल टू 180 डिग्री.
OA इनिशियल आर्म, OB फायनल आर्म, दोघी मुळे एक विरुद्ध किरणाची जोडी तयार झाली आहे, म्हणून तो स्ट्रेट अँगल आहे असंही आपणास म्हणता येईल. त्याच्या पुढचा टाईप आहे रिफ्लेक्स अँगल, म्हणजे प्रविशाल कोन. द अँगल हुज मेजर ग्रेटर दॅन 180 अँड लेस दॅन 360 डिग्री. ज्या कोणाचे माप 180 पेक्षा जास्त आणि 360 पेक्षा कमी असेल त्या कोणाला रिफ्लेक्स अँगल म्हणजेच प्रविशाल कोन किंवा प्रतिवर्तुळ कोन असेही म्हणतात. या ठिकाणी अँगल PQR या कोणाचे माप 180 पेक्षा जास्त आणि 360 पेक्षा कमी आहे, म्हणून अँगल PQR. समजा याचे आपण माप थिटाने दर्शवले तर थिटाची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 180 डिग्री अँड लेस दॅन 360 डिग्री आहे, म्हणून अँगल PQR हा रिफ्लेक्स अँगल आहे. शेवटचा टाईप कोनांच्या प्रकारमधला होल अँगल म्हणजेच पूर्ण कोन. त्याची डेफिनेशन काय? द अँगल हुज मेजर इज 360 डिग्री इज कॉल्ड ॲज होल अँगल. ज्या कोणाचे माप 360 डिग्री असते, द अँगल हुज मेजर 360 डिग्री म्हणजे 360 अंश असेल त्या कोणाला म्हणणार पूर्ण कोन म्हणजेच होल अँगल. आकृतीमध्ये PQR हा पूर्ण कोन आहे, म्हणजे PQ ही इनिशियल आर्म पूर्ण एक राऊंड कंप्लीट करून परत PQ या साईडवरच ओव्हरलॅप झाली आहे, म्हणून ती आपल्याला दिसत नाही, म्हणून ती इथं येलो कलरने दाखवली आहे. आणि अँगल PQR बरोबर मेजर ऑफ अँगल PQR इक्वल टू 360 डिग्री. अशा प्रकारे आपण अँगल अँड टाइप्स ऑफ अँगल सर्वांच्या डेफिनेशन, त्यांच्या डायग्रॅम व्यवस्थित समजून घेतल्यात. मित्रांनो, अँगल मोजण्याचे युनिट आहे डिग्री. त्याच्या मेजरवरून त्याच्या डेफिनेशन आपण तयार केल्यात. एकदा परत रिवाईव्ह करू. अँगल म्हणजे दोन रे एकत्र आल्यावर जी फिगर तयार होते त्याला अँगल म्हणतात. अँगलचे नाव 3 प्रकारे लिहिता येते: क्लॉकवाईज सेन्सने, अँटी क्लॉकवाईज सेन्सने किंवा फक्त सिंगल व्हर्टेक्सला अँगल चिन्ह लावून. नंतर आपण त्याचे इंटेरियर पार्ट, एक्सटेरियर पार्ट पाहिला. नंतर टाइप्स ऑफ अँगल पाहिले. एकूण टाइप्स ऑफ अँगल आहेत 7. पहिला म्हणजे झिरो अँगल. ज्या अँगलचे मेजर 0 डिग्री असते त्याला म्हणणार झिरो अँगल. नंतर सेकंड ॲक्यूट अँगल. ज्या कोणाचे माप 0 पेक्षा जास्त 90 पेक्षा कमी असेल त्याला म्हणणार ॲक्यूट अँगल. पुढचा ऑप्ट्यूस अँगल म्हणजेच पुढचा राईट अँगल, म्हणजे ज्याचे माप 90 डिग्री असेल त्या कोणाला म्हणणार राईट अँगल. त्याच्या पुढचा टाईप नंबर 4 ऑप्ट्यूस अँगल म्हणजे विशाल कोन. 90 पेक्षा जास्त आणि 180 पेक्षा कमी माप असणाऱ्या कोणाला विशाल कोन असे म्हणतात. पुढे स्ट्रेट अँगल म्हणजे सरळ कोन. ज्या अँगलचे मेजर 180 डिग्री असते त्याला म्हणणार स्ट्रेट अँगल म्हणजे सरळ कोन. त्याच्या पुढचा रिफ्लेक्स अँगल म्हणजेच प्रविशाल कोन. ज्या कोणाचे मेजर 180 पेक्षा जास्त आणि 360 पेक्षा कमी असेल त्याला म्हणणार प्रविशाल म्हणजेच रिफ्लेक्स अँगल. आणि शेवटचा टाईप होता होल अँगल. ज्या कोणाचे मेजर 360 डिग्री असते त्या कोणाला म्हणतात होल अँगल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अँगल अँड टाइप्स ऑफ अँगल ही कन्सेप्ट पूर्णपणे समजली असेल. पुढच्या व्हिडिओ यानंतर परत जॉमेट्रीवर कोणता बनवावा हे आपण कळवू शकतात. तसेच व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.